श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. यंदा 27 मे 2026 रोजी आली आहे कमला एकादशी. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादशीपेक्षा अनंत पटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त 3 वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने कीर्ती, वैभव आणि संतती सुख प्राप्त होतं. हे व्रत भक्ताला वैकुंठ प्राप्तीचे अधिकारी बनवतं आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते. शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा केल्याने शेकडो अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ इतके पुण्य लाभते. या तिथीला व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणार आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू धर्मात दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. या काळात ब्रह्ममुहूर्तावर उठून केलेले स्नान, दान, धर्म आणि विष्णू उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. या महिन्यामध्ये सकाळी लवकर उठून तीर्थक्षेत्री, नदीकाठी किंवा घरीच काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावे. यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. कारण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान करायचे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झाले कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणून आपल्याला कमला एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे हळद. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्र तोडली जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही की तिला स्पर्शसुद्धा केला जात नाही. कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जाते आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणून जे पण उपायाला तुम्हाला पत्र किंवा जे पानं लागणार आहे ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून
ठेवायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होत आणि आपल्यावर लक्ष्मीनारायणाची भरभरून कृपाही होत असते. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाहीत. आंघोळ करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् कुरु. हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी या सर्व पवित्र नद्यांचं पाणी या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. की अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकता. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.